नमस्कार मित्रांनो, आता आपण अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेतोय. इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला पेपरला 100% येतोच. तर तुम्ही प्रिपेअर करा, अवघड नाहीये. समजून घेतल्यानंतर सर्व काही सोपं असतं. तर त्यात काही इंटरप्रिटेशन्स आहेत, मुद्दे आहेत त्यामध्ये. तर आपण त्या मुद्द्यांचा अभ्यास करूया मित्रांनो. कदाचित प्रोनाऊन्सिएशन मध्ये काही चूक होईल, पण तुम्ही ते बाय तुमचे बुक्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. पहिल्यांदा मित्रांनो येतो टेक्च्युलिस्ट इंटरप्रिटेशन. याचा अर्थ काय म्हणजे याला आपण लिटरल मिनिंग सुद्धा म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये एक एक गोपालांची केस आहे, एक एक गोपालांची स्टेट आहे. तर स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉलची केस आहे मित्रांनो, पाहू शकता केस दिल्यात तुम्हाला, ऑनलाईन तुम्हाला केस मिळून जातील मित्रांनो. तर त्याचं महत्वाचं टेक्च्युलिस्ट म्हणजे इंटरप्रिटेशन म्हणजे काय, कायद्यामध्ये जी कोणती व्याख्या लिहिलेली आहे तर त्या व्याख्येचा तुम्ही ॲज इट इज अर्थ घ्या आणि पुढे ती अंमलात आणा, म्हणजे वर्डिंग टू वर्डिंग ती व्याख्या लागू करा. त्यानंतर आपल्यात ओरिजिनलिस्टिक इंटरप्रिटेशन मित्रांनो, ओरिजिनल म्हणजे नावामध्येच काहीतरी ओरिजिनल आहे असा आपण अर्थ धरूया. जेव्हा तो कायदा किंवा संविधान तयार करण्यात आले तेव्हा त्याचा जो अर्थ होता तोच आजही लागू करावा. म्हणजे भूतकाळात किंवा पास्टमध्ये जो काही कायदा बनलेला आहे तर आताच्या घडीला पास्टमध्ये जो कायदा बनलेला आहे त्यावेळेस त्याचा जो अर्थ लावला गेला होता तोच अर्थ आताच्या प्रेझेंटमध्ये सुद्धा आपण घ्यावा. याच्यामध्ये या ओरिजिनलिस्टिक इंटरप्रिटेशन मध्ये सांगितलं जातं मित्रांनो. त्याच्यामध्ये समजा एखादा 1950ला 1960ला एखादा कायदा बनलेला आहे आणि तो कायदा बनवण्याचा त्यावेळेचा जो हेतू होता तोच हेतू आपण आताच्या घडीला सुद्धा लक्षात घेऊन त्या कायद्याचं कायदा अंमलात आणायचा म्हणजे वापर करायचा कायद्याचा. त्यानंतर हार्मोनियस कन्स्ट्रक्शन मित्रांनो, जेव्हा एखाद्या कायद्यात संविधानात किंवा दोन कलमांमध्ये दोन तरतुदी एकमेकांच्या विरोधात असतात तेव्हा त्यांना असा अर्थ लावला जातो की दोन्ही तरतुदींना न्याय मिळेल आणि कोणतीही निष्पन्न ठरणार नाही. म्हणजे मित्रांनो असे दोन काही लॉज आहेत, एकाच टॉपिकवर बनवलेले आहे आणि एकाच विषयावर बनवलेले आहेत आणि ते दोन्ही जे लॉज आहेत ते मित्रांनो एकमेकांच्या विरोधात आहेत. तर असं त्याच्यामधून काहीतरी एक मार्ग काढायचा की त्याच्यामध्ये दोन्हीही लॉ हे व्हॅलिड राहिले पाहिजे, ते निष्पन्न नाही झाले पाहिजेत आणि दोन्ही लॉच्या मध्यस्थी राहून कोणता तरी एक मिडल जो रूट आहे म्हणजे एक सर्वसामान्य मार्ग म्हणतो आपण, दोघांचाही विचार करून एखादा न्यायनिवाडा करणे. तशाच प्रकारे दोन्ही कायद्यांचा विचार करून योग्य त्या रीते दोघांचाही दोन्ही कायदे व्हॅलिड राहतील असा करून एखादा विचार करणे आणि तो कायदा अंमलात आणणे, म्हणजे त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करणे. इंटरप्रिटेशन म्हणजे काय की चा अर्थ लावणे. म्हणजे जे काही आपल्या लेजिस्लेशन मध्ये जे काही ऍक्ट पास होतात, जे रूल पास होतात, कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही रूल्स आहेत, म्हणजे आर्टिकल्स आहेत, त्यात काही तरतुदी आहेत, तर त्याचा इंटरप्रेट करणं. कारण की प्रत्येक वेळेस ज्युडिशियरीला हे शक्य नाही की ते प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरप्रेट सांगू शकतात की अर्थ याचा येतो तो. तर ज्युडिशियरीने आपल्या त्याचा इंटरप्रेट करणे, अर्थ लावणे. कारण ज्युडिशियरी अर्थ लावते आणि कायदा बनवण्याचा सर्वस्वी हक्क लेजिस्लेशनला मित्रांनो. तर त्यानंतर हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन म्हणतो. एखाद्या कायद्यात किंवा संविधानाचा अर्थ समजून घेताना तो तयार झालेल्या काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, परिस्थिती व घटनांचा विचार करून आढावा करणे, म्हणजे थोडक्यात व्याख्या करणे. म्हणजे जर एखादा कायदा बनलेला आहे मित्रांनो, एखाद्या कायद्याचा किंवा संविधानाचा अर्थ समजून घेताना तो तयार झालेल्या काळातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, परिस्थिती व घटनांचा विचार करून व्याख्या करणे. म्हणजे जो कायदा त्यावेळेस बनलेला आहे, म्हणजे इतिहासामध्ये जर कायदा इतिहास नाही थोडक्यात म्हणता येईल, जर पुरातन काळामध्ये एखादा कायदा बनलेला आहे आपल्या, तर त्यावेळेस त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, त्याला काय कारणामुळे तो कायदा आणलेला आहे, त्याची परिस्थिती काय होती, अशा या घटनांचा विचार करून आत्ताच्या घडीला व्याख्या करणे. म्हणजे एखादा कायदा आलेला 1960 मध्ये, तर त्यावेळेस तो कायदा का आला, त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि त्याच्या नक्की परिस्थिती कोणती होती, तर त्याचा विचार करून त्या कायद्याचा आत्ताच्या घडीला इंटरप्रिटेशन करणार. म्हणजे थोडक्यात त्या काळात समाजात काय घडत होते, काय विचारप्रवाह होता आणि काय उद्देश होता, हे सर्व लक्षात घेऊन आपण त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचं. तर त्याला हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन म्हणलं जातं मित्रांनो. त्यानंतर आपण पाहू शकता इथे स्ट्रक्चरलिस्ट इंटरप्रिटेशन म्हणजे एक हेरार्की, एक स्ट्रक्चर आहे, ह्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे त्यांनी मित्रांनो. एखाद्या कलमाचा शब्दशः अर्थ घेतल्यास गोंधळ किंवा चुकीचा निष्कर्ष येऊ शकतो, पण जर आपण संपूर्ण अधिनियमातील ऍक्ट मधील सर्व कलमे आणि त्याचा परस्पर संबंध पाहिला तर त्या कलमाचा योग्य आणि उद्देशपूर्ण अर्थ समजतो. कायद्याच्या एखाद्या भागाचा अर्थ संपूर्ण कायद्याशी जोडून समजून घेणे.
म्हणजे समजा मित्रांनो एखादा कायदा आहे आणि कायद्यामध्ये एखादा सेक्शन आहे, सो तो कन्फ्युजन करत असेल मित्रांनो, की त्याचा अर्थ घेतल्यास गोंधळ निर्माण होतोय, चुकीचा निष्कर्ष येऊ शकतो. तर मुळात तो जो ऍक्ट आहे तो कोणत्या पर्पजने आणलेला आहे, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या मुळात त्या ऍक्टचा विचार करून मग आपण त्या एखाद्या त्यातल्या त्या सेक्शनचा थोडा अर्थ लावणे, थोडा म्हणजे पूर्णपणे अर्थ लावणे, संपूर्ण अर्थ लावणे. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा समजून सांगतो तुम्हाला मित्रांनो, की एखादं जर त्याच्यामध्ये सेक्शन हा गोंधळजनक असेल, चुकीचा निर्णय देऊ शकत असेल, तर आपण थोडक्यात त्या पूर्ण कायद्याचा विचार करायचा आणि त्यानंतर त्याची व्याख्या करायची किंवा अर्थ समजून सांगायचा. त्यानंतर मित्रांनो, पीथ अँड सबस्टन्स, एखाद्या कायद्याचा खरा विषय, इसेन्स आणि मुख्य उद्देश म्हणजे सबस्टन्स काय आहे हे शोधणे. जर त्या कायद्याचा मुख्य हेतू राज्याच्या यादीतील विषयावर असेल तर तो राज्याचा वैध कायदा मानला जाईल, जरी त्याचा थोडासा भाग केंद्राच्या यादीतील विषयांवर परिणाम करत असला तरी. म्हणजे थोडक्यात एखादा कायदा आलेला आहे मित्रांनो, त्या कायद्याचा इसेन्स काय, इसेन्स काय आहे, म्हणजे मुख्य उद्देश काय आणि खरा विषय काय आणि सबस्टन्स काय, हा हा आपल्याला शोधायचा आहे. काय आहे ते शोधणे. जर समजा एखादा कायदा बनवलेला आहे आणि तो स्टेट लिस्ट जी आहे आपली, राज्याची यादी आहे, त्या यादीतील यादीमध्ये यादीच्या विषयाला अनुसरून तो विषय कायदा बनलेला आहे. पण जर त्या कायद्याचा मुख्य हेतू राज्यातील यादीतील विषयांवर असेल आणि समजा जर तो कायदा काही प्रमाणामध्ये हा युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्कर लिस्ट आहे मित्रांनो, तर समजा स्टेट लिस्ट मधला एखादा कायदा बनवलेला गेलेला आहे आणि तो कायदा मुळामध्ये काही प्रमाणामध्ये किंवा थोडक्यामध्ये युनियन लिस्टच्या काही याला तरतुदींना त्याचा थोडासा भाग केंद्राच्या यादीच्या विषयावर परिणाम होतो. जे एखादा कायदा राज्याने बनवलेला आहे आणि त्याचा परिणाम हा केंद्राच्या थोड्या कायद्यांवर होत असेल तर तो कायदा व्हॅलिड आहे, असं या स्पीच अँड सबस्टन्स मध्ये सांगितलेलं आहे. नक्की इसेन्स काय आणि सबस्टन्स काय या गोष्टीचा विचार करून आपण तो कायद्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं. थोडक्यात पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, स्टेट लिस्ट मध्ये जे विषय आहेत त्याच्यावर जर एखादा कायदा राज्याने बनवला असेल आणि त्यातील काही भाग जर केंद्राच्या कायद्यांवर थोडा इम्पॅक्ट किंवा इफेक्ट परिणाम करत असेल तरी तो कायदा व्हॅलिड असेल असं सांगितलं जातं. त्यानंतर ऑक्युपाइड फील्ड आहे मित्रांनो, ज्या क्षेत्रात ज्या क्षेत्रावर केंद्र सरकारने आधीच कायदा केलेला आहे त्या क्षेत्रावर राज्य सरकार नवीन कायदा करू शकत नाही किंवा केल्यास तो अमान्य ठरतो. आता मित्रांनो, आर्टिकल 254 मध्ये दिलेले, जर संसद आणि राज्य विधानमंडळ दोन्ही एकाच विषयावर कायदा करतात आणि दोन्ही कायद्यांमध्ये विरोध असतो तर संसदेने केलेला कायदा लागू होतो आणि राज्याचा कायदा अमान्य ठरतो. पण जर राष्ट्रपतीने राज्याच्या कायद्याला मंजुरी दिली तर तो कायदा राज्यात लागू राहू शकतो. थोडक्यात मित्रांनो समजून घेऊ. ज्या क्षेत्रावर केंद्र सरकारचा आधीच कायदा आहे, म्हणजे एखाद्या टॉपिकवर, विषयावर जर केंद्र सरकारने आधीच कायदा बनवलेला आहे आणि जर नंतर पुन्हा जर स्टेट लिस्टमध्ये स्टेटने जर त्याच्यावर अजून एक कायदा बनवला असेल त्याच विषयावर, तर केंद्राचा कायदा हा व्हॅलिड राहतो आणि राज्याचा कायदा हा अमान्य ठरला जातो. पण याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जर संसद आणि राज्य विधानमंडळ दोन्ही एकाच विषयावर कायदा करतात आणि दोन्ही कायद्यांमध्ये विरोध असतो, म्हणजे कॉन्करर लिस्टमध्ये समजा एकाच विषय दोन्ही राज्यसभा आणि राज्यसभा आणि मित्रांनो लोकसभेत जे कायदे होतात, म्हणजे विधानमंडळ आणि लोकसभा, म्हणजे लोकसभेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही म्हणून कायदे बनवले जातात त्याच्यामध्ये. पण आता त्याच्यामध्ये आपण राज्य आणि केंद्राचा विचार करूया मित्रांनो. जर केंद्राने एखादा कायदा बनवलेला आहे आणि राज्याने एखादा कायदा बनवलेला आहे, पण मुळात तो विषय हा कॉन्कर लिस्टचा आहे, तरी सुद्धा कॉन्कर लिस्टचा जरी कायदा असेल तर दोन्ही कायदे एकमेकांच्या विरोधात असतील तर केंद्राने जो कायदा बनवलेला आहे तोच कायदा व्हॅलिड राहतो आणि राज्याचा कायदा हा इनव्हॅलिड राहतो. पण जर राष्ट्रपतींनी जर राज्याच्या कायद्याला जर अनुमती दिली असेल तर त्या सिच्युएशन मध्ये राज्याचा कायदा हा व्हॅलिड होतो आणि केंद्राचा इनव्हॅलिड होऊन जातो. त्यानंतर मित्रांनो पाहू शकता रेसिड्युरी पॉवर मित्रांनो, असे विषय जे युनियन लिस्ट नाही, स्टेट लिस्ट नाही आणि कॉन्कर लिस्ट या तिन्ही लिस्ट मध्ये नाहीये, तर त्याच्यावर जर कोणता कायदा बनवला गेला असेल किंवा बनवायचा असेल तर तो कायदा बनवण्याचा अधिकार हा केंद्राला जातो. आपण थोडक्यात वाचूया. असे विषय जे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट किंवा कॉन्कर लिस्ट मध्ये दिलेले नाहीत त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो
आर्टिकल 248 संसदेला त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आहे हे या 3 यादीमध्ये नमूद केलेले नाही. म्हणजे आपला आर्टिकल 248 मध्ये हे नमूद केलेलं आहे की या 3 लिस्टमध्ये जो मुद्दा नाही त्याच्यावर कायदा बनवण्याचा अधिकार आपल्या केंद्राला आहे. अमेंडिंग पॉवर कलम 368 नुसार संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. त्या दुरुस्तीमध्ये नवे कलम किंवा तरतुदी घालणे, जुन्या तरतुदीमध्ये बदल करणे, काही भाग रद्द करणे हे सर्व समाविष्ट असते. हे अमेंडिंग पॉवर मध्ये येते मित्रांनो. नंतर मॉरल रिझनिंग आहे मित्रांनो. नैतिक विचार पद्धतीने व्याख्या म्हणजेच कायद्याचा अर्थ लावताना फक्त कलमांचा शब्दशः अर्थ न बघता सामाजिक नैतिक मूल्य, व्याय म्हणजे समाज, समानता आणि मानवतेचा तत्व याचा आधार घेणे. म्हणजे एखादा कोणताही ज्यावेळेस व्याख्या केली, विचाराने व्याख्या केली जाते त्यावेळेस कायद्याचा अर्थ ॲज इट इज लावायचा नसतो, तर त्याच्यामध्ये फक्त समाजाच्या काही गोष्टींना बाधा होणार नाही. म्हणजे सामाजिक समानता साधली जाऊ शकते, नैतिक मूल्य महत्वाची आहेत, त्यानंतर समानता आहे आणि मानवतेचा तत्व यांचा विचार करून त्या कायद्याचा तुम्ही थोडं कुठंतरी इंटरप्रिटेशन करायचं आहे, अर्थ लावायचा आहे. आपण पुन्हा एकदा वाचूयात मित्रांनो. नैतिक विचार पद्धतीने व्याख्या म्हणजेच कायद्याचा अर्थ, तो मॉरल रिझनिंग डेफिनेशन म्हणजे कायद्याचा अर्थ लावताना फक्त कलमांचा शब्दशः अर्थ न घेता, म्हणजे ॲज इट इज अर्थ नाही घ्यायचा मित्रांनो. तर त्याच्यामुळे समाजाच्या कुठल्या घटकांना बाधित होऊ नये, म्हणजे समाजातील समतोलता, नैतिक मूल्ये यांचं रक्षण झालं पाहिजे. त्यानंतर न्याय भेटला पाहिजे, समानता राहिली पाहिजे आणि मानवतेचा तत्व यांना कुठंतरी बाधा न येता जर काही असेल तर त्याचा त्या प्रकारे आपण त्याचा अर्थ लावू नये. त्यानंतर मॅडम नॅशनल इथॉस बेस्ड इंटरप्रिटेशन, म्हणजे ही पद्धत वापरून न्यायालय कायद्याचा अर्थ भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांच्या आधारे लावते. म्हणजे आपल्या देशाचे, भारताचे जे काही ऐतिहासिक घटक आहेत, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांचा आधार लावतात. म्हणजे एखादा जर कायद्याचा थोडक्या प्रकारे अर्थ लावायचा आहे तर या सर्व गोष्टी, या बाबी या लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर त्या कायद्याचा अर्थ लावला जातो. स्टेअर डिसिस मित्रांनो, न्यायालय एखाद्या प्रकरणात निर्णय देताना पूर्वीच्या निर्णयांचा म्हणजे प्रेसिडेंटचा आधार घेतात आणि त्यानुसार व्याख्या करतात. त्यामुळे कायद्यात स्थिरता, सत्यता आणि म्हणजे निश्चितता निर्माण होते. म्हणजे यामुळे कोणाचा अन्याय होत नाही, कारण की जुना प्रेसिडेंट आहे, जे नॅचरल जस्टिस जे सर्वांना आहे की सर्वांना समान संधी आहे, समान अधिकार आहे, तर त्याचबरोबर या स्टेअर रेसिसमुळे सर्वांना आपले जुनी प्रेसिडेंट आहेत ते न्याय निवडे आपण त्याच्या आधारावर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये न्याय देऊ शकतो. न्यायालय त्याचा वापर करतो. पुन्हा वाचून, न्यायालय एखाद्या प्रकरणात निर्णय देताना पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा आधार घेतात. ठीक आहे. म्हणजे न्यायालय हे एखाद्या जजमेंट देताना जुने जे प्रेसिडेंट आहेत त्याच्या रिगार्डिंग सेम केसचे, तर त्या प्रेसिडेंटचा आधार घेतात आणि पुढे ते अंमलात आणतात. सर्वात शेवटचा मित्रांनो, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ॲज अ सोर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशनल इंटरप्रिटेशन. थोडक्यात आपण ही व्याख्या जाणून घेऊयात. ही तत्वे न्यायालयीन दुव्या लागू नसतील, म्हणजे न्यायालयीन द्वारा लागू नसतील, म्हणजे तरीही संविधानाचा अर्थ लावताना न्यायालयाला मार्गदर्शन करतात. म्हणजेच जेव्हा संविधानातील एखाद्या कलमाचा अर्थ ठरवायचा असतो तेव्हा या तत्वांचा विचार केला जातो. न्यायालय कायद्यांचा अर्थ लोककल्याण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने लावते. म्हणजे न्यायालय कोणताही निर्णय देताना, कोणत्याही केसमध्ये जजमेंट देताना किंवा इंटरप्रिटेशन करताना नेहमी लोककल्याणासाठी आणि सामाजिक न्याय हा साधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते आणि त्याच दृष्टीने त्याचा अर्थ लावत असते. जे डीपीएसपी मित्रांनो, जे आपण म्हणतो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी, की जे बंधनकारक नाही आहेत आपल्यावर, तसंच हा प्रकारे मित्रांनो या प्रकारे इंटरप्रिटेशन केलं जातं की ही तत्वे न्यायालयीन द्वारा लागू नसतील मित्रांनो. म्हणजे इट इज अ नॉट इन्फोर्सेबल आणि ते नॉन ज्युडिशियबल मध्ये तरी नॉन ज्युडिशियबल म्हणजे ते करावंच असं बंधनकारक नाही त्याच्यामध्ये. संविधानाचा अर्थ लावताना, न्यायालयांना मार्गदर्शन करताना, म्हणजेच जेव्हा संविधानातील एखाद्या कलमाचा अर्थ ठरवायचा असतो तेव्हा त्या तत्वांचा विचार केला जातो. पुन्हा सांगेन, न्यायालय कायद्यांचा अर्थ लोककल्याण आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने लावतो. तर मित्रांनो, आजचं हे झालं इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
आपण एवढे मुद्दे डिस्कस केलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. व्हिडिओमध्ये काही तुम्हाला कमतरता भासेल असेल तर हेही सांगा. कदाचित काही चुकलं असेल तरी ते मला मेन्शन करून द्या. धन्यवाद.